सध्या राज्यभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझा विजन कार्यक्रमात आपली भूमिका मांडली आहे। धनंजय मुंडेंविरोधात ठोस पुरावा दिला तर नक्की कारवाई करू, मात्र पुरावा नसताना आरोप करणं चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले। तसंच सीआयडी योग्य प्रकारे तपास करते आहे असं प्रमाणपत्र देताना फडणवीसांनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत। या सगळ्या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडेच्या जवळच्या राईट हँडनी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून काम केलं आहे हे आपण एस्टॅब्लिश केलं। त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांनी त्या पदावर राहणं योग्य नव्हतं, म्हणून त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे। आणि उद्याही मी आजही सांगतो, आजही कोणीही पुरावा जर आणून दिला की याच्यात धनंजय मुंडेंचा काही काडीचाही संबंध आहे, आमची तयारी आहे। आजही त्याच्यावर चौकशी करायची तयारी आहे, त्याच्यावर कारवाई करायची तयारी आहे। पण उगाच हवेत तीर मारायची आणि सनसनी तयार करायची योग्य नाही। मी असं म्हणेन की सीआयडीने अतिशय प्रोफेशनली याचं इन्व्हेस्टिगेशन केलं, वेळेत इन्व्हेस्टिगेशन केलं, अतिशय चांगली चार्जशीट ही दाखल केलेली आहे। आता ज्या फोटोजच्या संदर्भात ज्याच्यावरनं नंतर रान पेटलं, सीआयडीनेच काढले ना ते फोटो, पब्लिकमध्ये तर नव्हते। सीआयडीने त्या फोटोजच्या माध्यमातून लिंक करून दाखवली की कसं क्रूरतेनं हे केलेलं आहे, कसं हे म्हणजे याच्या पाठीमागे गुन्हेगारी मानसिकता काय या लोकांची। हे काही वन ऑफ द इन्सिडन्स नाही आहे किंवा त्यांनी याला मारलं म्हणून यांनी याला मारलं असं नाही आहे, तर हे एक्सेसिव्ह यूज आहे, हे एक प्रकारे विकृत मानसिकता आहे। हे सगळं सीआयडीने त्याच्यात एस्टॅब्लिश केलेलं आहे। त्यामुळे मला या गोष्टीचं निश्चित समाधान आहे की अतिशय चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करून एक चांगली चार्जशीट दाखल झाली आहे। आणि मी दाव्याने तुम्हाला सांगतो, यातलं कोणीच सुटूच शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।